तुम्हाला माहिती आहे, डायनासॉर्सना कॅन्सर होता आणि ही माहिती कॅन्सरशी लढा देण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर्नल बायोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार डायनासॉरच्या जीवाश्मांमधील सॉफ्ट टिश्यूंचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जाणारं नवीन तंत्रज्ञान कॅन्सरच्या नवीन शोधांची गुरुकिल्ली असू शकतं. युके आणि रोमेनियाच्या संशोधकांना डायनासॉरना कॅन्सर असल्याचे पुरावे मिळाले होते. चला, आजच्या व्हिडिओमध्ये याबाबत जाणून घेऊ. नवीन संशोधन आणि आरोग्याबाबत सोप्या शब्दात माहिती मिळवण्यासाठी तब्येत पाणी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या संशोधनासाठी रिसर्चर्सनी 70 मिलियन इयर्स पूर्वीच्या टॉमिओसॉरसच्या जीवाश्मांचा म्हणजे सॉफ्ट टिश्यूचा अभ्यास केला. टॉमिओसॉरस हा वनस्पती खाणारा लहान आकाराचा डायनासॉर होता. तर अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार डायनासॉरच्या जबड्यांमध्ये संशोधकांना लाल रक्तपेशींसारखं काहीतरी आढळून आलं. याआधी सायंटिफिक रिपोर्ट जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या अभ्यासात संशोधकांना डायनासॉरच्या जीवाश्मांमध्ये अॅमिलोब्लास्टोमा ट्यूमर आढळून आला होता. हा ट्यूमर माणसांमध्येही आढळून येतो. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार अॅमियोब्लास्टोमा नॉन कॅन्सरस ट्यूमर आहे, पण याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. हा दुर्मिळ आहे आणि जबड्याच्या भागात होतो. संशोधकांनी पॉवरफुल मायक्रोस्कोपच्या मदतीने सॉफ्ट टिश्यूंचा अभ्यास केला, त्यात त्यांना याबाबत माहिती मिळाली. अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार संरक्षित प्रथिनं आणि बायोमार्कर ओळखून शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की ते प्रागैतिहासिक प्राण्यांना प्रभावित करणाऱ्या आजारांबद्दल आणखी माहिती मिळवू शकतात, ज्यामध्ये कॅन्सरचाही समावेश आहे, जो मानवांसाठी भविष्यातील उपचारांवर देखील परिणाम करू शकतो. डायनासॉर खूप वर्ष जगणारे व्हेल आणि हत्ती यांसारखे प्राणी, ज्यांचा कॅन्सरशी लढा देण्यासाठी काही नॅचरल मार्ग असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. डायनासॉरना कॅन्सर होता याचे पुरावे मिळाले असले तरी ते त्यांच्या मृत्यूमागचं प्रमुख कारण असल्याचे पुरावे अजूनही मिळालेले नाहीयेत. संशोधक यावर अधिक संशोधन करतायत, जेणेकरून कॅन्सर बाबत अधिक माहिती मिळू शकेल आणि याचा फायदा हा माणसांना होऊ शकेल.